सो हॅलो गाईज, दिस इज पुष्कर जावरे आणि आज आपण मार्केटमध्ये शिकणार आहोत की सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे काढायचे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स दोन टाईपचे असतात. तो पहिला डायनॅमिक आणि दुसरा आहे स्टॅटिक. सो डायनॅमिक आणि स्टॅटिकमध्ये डिफरन्स काय? सो डायनॅमिक म्हणजे काय, जे नेहमी चेंज होत राहतात. जसं डेज चेंज होतात तसे लेवल्स पण चेंज होतात. आणि दुसरं आहे स्टॅटिक. स्टॅटिक लेवल काय असतात, एक कॉन्स्टंट लेवल जी आपण मार्केटमध्ये मार्क केलेली असते ती कंटिन्युअस त्या लेवलवरती मार्केट रिस्पेक्ट करत असतो. तो स्टॅटिक जी लेवल आहे ती कंटिन्युअस आपल्याला बघायला भेटते. कंटिन्युअस लेवल असते ती कधी चेंज होत नाही. आणि डायनॅमिक काय असते ती रोज चेंज होत राहते. सो आज आपण शिकणार आहोत की लेवल्स कसे काढायचे आणि त्या लेवल्सवरती आपल्याला प्रॉपर ट्रेडिंग कशी करता येईल. तर त्यामध्ये आपण आता तुम्ही चार्टमध्ये बघू शकता. इथे चार्टमध्ये दिसतं तुम्हाला की आता जो मला एक स्टॅटिक लेवल काढायचे आहे. तर स्टॅटिक लेवल काय बघणार आहे मी, पहिले तर मी 1 आवरच्या चार्टमध्ये जाणार आहे. 1 आवरच्या चार्टमध्ये आपल्याला रेजिस्टन्स इथे कुठे बघायला भेटतं आहे. इकडे हा एक रेजिस्टन्स जो मी मार्क केलेला आहे तो तुम्हाला दिसतो आहे. तुम्ही कसा मार्क केला, सिम्पल रिझन मार्क करायचा. एकदा मार्केट त्या प्राईसवरनं रिव्हर्स झालेला आहे. तर सेकंड टाईम इकडे परत रिजेक्शन घेतलं आहे. त्यानंतर इथे हा छोटा खालचा पॉईंट आहे, नो वरीज. त्यानंतर हा एक अगेन. सो इकडे आपण इझिली एक रेक्टेंगल घेऊन एक ह्या टाईपची लेवल मार्क करू शकतो. थोडा मी याला डार्कर करतो जेणेकरून तुम्हाला कलर दिसून येईल. ओके, आय होप नाव इट्स बेटर. किंवा थोडा अजून बेटर करता येईल आपल्याला कॅपॅसिटी वाढवून. ओके, दिस इज आता बेटर राहील. सो एकदा तुम्ही बघू शकता इथे सपोर्ट पण घेतलेला मार्केटने परत. सो ही लेवल जी आहे आपली कन्फर्म लेवल आहे. सो आता लेवल भेटल्यानंतर आता आपण काय करणार आहोत. तर लेवल भेटल्यानंतर आता आपल्याला इझिली बघायचं आहे. जर आपल्याला तिथे ब्रेकआउट दिसत असेल लेवलला, सो त्या ब्रेकआउटला आपण काय करणार आहोत, एक बाईंगची एंट्री बघणार आहोत किंवा वेट करणार आहोत रिट्रेसमेंटचा. त्यानंतर अगेन आपण बाईंगसाठी जाणार आहोत. थोडं वेट करायचं, परफेक्ट लेवलला आपल्याला मार्केट आलं पाहिजे. सो सपोर्ट आणि रेजिस्टन्स बोलण्यापेक्षा तुम्ही एक लेवल बोललेलं बेटर राहील. नेहमी लेवल बोलत जा, एक बेटर अंडरस्टँडिंग राहते. सो आता जे आपण मार्क केला तो आहे एक रेजिस्टन्स, जो सध्या मार्केट रिस्पेक्ट करत होता. सो इकडे बघू शकता तुम्ही मार्केटने रिस्पेक्ट केलेला आणि त्यानंतर तो लेवल तोडला आहे. सो लेवल तोडल्यानंतर आपल्याला इथे एक रिट्रेसमेंट भेटला आहे. रिट्रेसमेंट भेटल्यानंतर कुठे ना कुठेतरी मार्केटने एक बुलिश मुवमेंट दाखवली. तर आपल्याला बाईंग साईडला नक्कीच एक ट्रेड चांगला भेटू शकतो. बट कन्फर्मेशनसाठी आपल्याला वेट करायचं आहे. विदाऊट कन्फर्मेशन पण ट्रेड घेणार नाही. सो हा झाला आपला रेजिस्टन्स. तर आता आपण थोडा सपोर्टसाठी बघूया. सपोर्टसाठी काय राहील, तर सपोर्टसाठी मार्केटनी इथे एक सपोर्ट मार्क केलेला आहे ऑलरेडी, जो मी थोडा मार्क केलेला होता. आपण थोडं त्याच्यामध्ये त्याला डार्कर करून मला दाखवतो. हा जो मी सपोर्ट मार्क केलेला ते तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवरती बघू शकता, छोट्या जागेवरती बघू शकता सपोर्ट मार्क केलेला आहे. तर सिम्पल आहे आपल्याला सपोर्ट का बघायचं आहे. सपोर्ट आता आपण 1 आवरमध्ये ॲड केलेला आहे. तर पण 15 मिनिट्समध्ये जाऊया. हे जे लेवल्स मार्क करते आपण हे लक्षात ठेवा की स्टॅटिक लेवल्स आहेत, डायनॅमिक नाही. डायनॅमिक काय होतात, डायनॅमिक दरवेळेस चेंज होत राहतात. सो हे जे ब्ल्यू लाईन्स बघतायत ते माझी ॲनालिसिसच स्वतःची, ते मी मार्क केलेले आहेत आणि त्यानंतर मार्केट तिथे रिस्पेक्ट करून ट्रेड करत आहे. सो करंट लेवल जी चालू आहे 2431 मार्केट रिव्हर्स झालेला आणि ही लेवल मी खूप आधीच दिलेली. आय थिंक फेब का मार्चमध्येच ही लेवल दिलेली आणि इथे टाईम बघू शकता एप्रिलमध्ये मार्केटने तिथे रिस्पेक्ट केलेलं आहे. सो टेलिग्रामला आहे, तुम्ही तिथे जाऊन बिंदास बघू शकता मी ही लेवल कधी दिलेली आहे. हे कन्स्ट्रक्शनवाले मला जगू नाही देणार. सो नेक्स्ट लेवल जी आहे आपली ती 2540ची आहे. सो 2540ची जी लेवल असणार आहे त्या लेवलला आपल्याला नक्कीच कुठे ना कुठेतरी एक रिट्रेसमेंट चांगला भेटेल, ट्रेड बघायला भेटेल नक्कीच 100%. मला थोडा कॉन्फिडन्स आहे त्या लेवलवरती. बिंदास तुम्ही ट्रेड घेऊ शकता. सो करंटली आपण काय करणार आहोत, आता इथेच आपल्याला परफेक्ट बाईंग बघायला भेटली तर आपण इथे बिंदास बाईंगसाठी जाऊ शकतो. आणि लेवल जो आपला असणार आहे नेक्स्ट लेवल, तो आपला टार्गेट सध्या तरी हा ठेवूया फर्स्ट टार्गेट. त्यानंतर सेकंड टार्गेट मोठी वरची 2540साठी. तो आपला बुलिश व्ह्यू असणार आहे नेहमी. माझा व्ह्यू पूर्णपणे बुलिश आहे गोल्डसाठी. प्रत्येकाचा व्ह्यू थोडा वेगळा असू शकतो. सो आपण काय करणार तर 15 मिनिट्समध्ये आलो. तो आपल्याला सपोर्ट मार्क करायचा. तो सपोर्ट मी का मार्क केला ते तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे मी वेट केलेला. सो सपोर्ट तुम्ही इथे बिंदास बघू शकता की ही जी लेवल आहे तिला मी काढून परत एकदा लेवल मार्क करतो. ही पण एक लेवल आहे, ही पण सपोर्ट लेवल आहे. सो इथे काय असतं की आधी जो रेजिस्टन्स म्हणून काम करत असतो तोच नंतर सपोर्ट म्हणून काम करतो. सो इथे तुम्ही बघू शकता हा एक रेजिस्टन्स होता, मार्केटने त्याला रेजिस्टन्स म्हणून यूज केला.
आणि त्यानंतर थोड्या वेळाने तोच एक सपोर्ट म्हणून यूज झालेला आहे. कसा यूज करायचा, रेक्टँगल घ्यायचा आणि डायरेक्ट खिचून टाकायचं. सिम्पल, इझी, एवढं हार्ड नाही आहे. थोडं बेसिकपासून लर्न करत जाऊया आपण पुढे, त्यामुळे तुम्हाला थोडा चांगला नॉलेज भेटेल यामध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आपण पुढे असे चांगले व्हिडिओज टाकत जाऊ. सो सेकंडली अजून एक तुम्ही इथं बघू शकता, ही एक लेवल जी आहे ती लेवल आपल्याला बघायला भेटते इकडे. ओके, ही एक लेवल जी आहे ती तुम्ही बघू शकता. मार्केटने आधी इथे रेजिस्टन्स घेतलेला, त्यानंतर परत एकदा सपोर्ट देऊन मार्केट अपसाईड राहिली आणि जो आपण मगाशी रेजिस्टन्स ड्रॉ केलेला तो रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट करत होता. त्याचा ब्रेकआउट पण दिला, परत डाऊन साईडला आला, त्यानंतर थोड्या वेळाने परत ब्रेकआउट. आणि हा जो चॅनल होता, हा चॅनल खूप बेकार चॅनल होता. हा जो एवढा फेज आहे ना, खूप याच्यामध्ये ट्रेडच नव्हते भेटत प्रॉपर. तरी पण आपण ट्रेड काढलेले आहेत त्यामध्ये आणि ट्रेड केलेले आहेत. स्वतः लेवलचा आपला ब्रेकआउट झालेला आहे. सो आपल्याला प्रॉपर वेट करायचं आहे, प्रॉपर एक कन्फर्मेशनसाठी. त्यानंतर आपण एक बाईंगसाठी बिंदास ट्रेड टाकू शकतो. तो बाईंगसाठी ट्रेड टाकताना आपल्याला थोड्याशा गोष्टी आहेत ज्या नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत की कुठल्या गोष्टी आपल्याला काम येणार आहेत मार्केटमध्ये. सो हे झालं आता सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं, जे तुम्हाला ॲज अ बिगनर लेवलला शिकायची गरज होती, जे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. सो गाईज, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही म्हणजे मला प्रोत्साहन देऊ शकता कमेंट करून की सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. तो आपण इन फ्युचर अजून चांगले व्हिडिओज नक्कीच बनवत जाऊ. टाईम ट्रेडिंग, त्यानंतर अजून आपल्याला एक न्यूज बेस्ड ट्रेडिंग कशी करता येते ते सगळं आपण त्यामध्ये इन्क्लूड करत जाऊ. सो थँक्यू गाईज. फॉलो इंस्टाग्रामला पण फॉलो करा. इंस्टाग्रामची पण लिंक द्यायचं ट्राय करतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट, टेलिग्रामला जर जॉईन व्हायचं असेल तिकडे बघू शकता. मी अपडेट्स देत राहतो नेहमी. थँक्यू, बाय बाय.